मुंबईमध्ये एका व्यक्तीला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे अगदीच विचित्र परिस्थितीमध्ये या व्यक्तीने गुन्हा केल्याचं तपासामध्ये समोर आलं आहे. आरोपी हा खरं तर एक भुरटा चोर आहे. चोरी आणि विनयभंगाच्या प्रकरणात या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा सारा प्रकार मालाडमधील कुरार परिसरामध्ये 3 जानेवारी रोजी घडला. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार ज्या महिलेचा विनयभंग या चोराने केला ती महिला 38 वर्षाची आहे. ही महिला घरी एकटीच असताना चोराने घरात प्रवेश केला. त्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून मुख्य दरवाजाची आतून कडी लावली. त्यानंतर चोराने या महिलेचं तोंड दाबलं आणि तिला तुझ्याकडे जे काही दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि ATM कार्ड असतील ती माझ्या ताब्यात दे असं सांगितलं. मात्र या महिलेने घरात चोराने मागितलेल्या गोष्टीपैकी काहीच नसल्याचं सांगितलं. त्यानंतर या चोराने महिलेचं चुंबन घेतलं आणि तो दरवाजा उघडून घरातून पळून गेला. पीडित महिलेने कुरार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे. योग्य कलमांतर्गत तक्रार नोंदवून घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत या चोराला अटक केली. हा चोर या परिसरामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता आरोपीच्या नावावर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. आरोपीचा कोणताही क्राईम रेकॉर्ड नसल्याने पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडून दिलं. हा आरोपी त्याच्या कुटुंबासोबत राहत असून बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलांना धक्काबुक्की करणे, मनात लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक करणे, महिलांच्या इच्छेशिवाय त्यांना स्पर्श करणे, अश्लील भाषा वापरणे, महिलांचं चुंबन घेणे यासारख्या कृत्यासाठी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो.